नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा ज्वर चढायला सुरुवात झाली असून टीम इंडियानं पाकिस्तानला पराभूत करत क्रिकेट रसिकांना खुश केलंय. भारतीय संघासमोर जशी अनेक आव्हानं आहेत तशीच आव्हानं गुंतवणूकदारांपुढे देखील आहेत. गुंतवणुकीची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची असेल तर काय करायला हवं हे आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ चढ उतारांसह बंद झाले. दिवस अखेर निफ्टी 5 अंकांनी घसरून तर सेन्सेक्स 147 अंकांनी वधारून बंद झाला. मिडकॅपमधील पडझड मात्र कायम राहिली. मिडकॅप इंडेक्स साधारणपणे 225 अंकांनी आपटला. आजच्या बाजारात प्रामुख्याने अमेरिकेतील अर्थव्यवस्थेवर आलेल्या सावटाचे पडसाद दिसले. त्यामुळे आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये आज पुन्हा एकदा विक्री झाली. निफ्टीचा आयटी इंडेक्स 315 अंकांनी गडगडला. टाटा समूहातील आणखी एक कंपनी आता शेअर बाजारातून पैसे उभे करणार आहे. टाटा कॅपिटलच्या बोर्डाने शेअर बाजारातून पैसे उभे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. साधारण 8,000 कोटी रुपये शेअर बाजाराच्या माध्यमातून उभे करण्याचा कंपनीचा मानस आहे. येत्या काही दिवसात आयपीओची प्रक्रिया पूर्ण होऊन वर्षाच्या अखेरीला आयपीओ शेअर बाजारात येईल. टाटा कॅपिटलच्या या निर्णयानंतर टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या कंपनीचे शेअर साधारणपणे 8% वधारले. अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांनी आसाममध्ये 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. आसाम इन्व्हेस्टर समिट 2025च्या निमित्तानं आसामच्या विकासामध्ये भरीव योगदान देण्याचं अदानींनी जाहीर केलंय. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये अदानी समूह गुंतवणूक करणार असल्याचं देखील समूहाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. फ्युचर अँड ऑप्शन्स मार्केटमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ओपन इंटरेस्ट कॅल्क्युलेशनची पद्धत बदलली जाणार आहे. त्यासाठी सेबीनं एक नवा प्रस्ताव तयार केलेला आहे. नॅशनल व्हॅल्यू बेस्ड फॉर्म्युलाचा उपयोग करून ओपन इंटरेस्ट कॅल्क्युलेशन केली जातील असं नव्या प्रस्तावात म्हटलेलं आहे. अर्थात याचा छोट्या ट्रेडर्सवर फारसा फरक पडणार नाही असं देखील सेबीनं स्पष्ट केलंय. ट्रम्प सरकारनं जाहीर केलेल्या आयात शुल्क वाढीच्या नीतीनं ॲपलला धडकी भरली आहे. ॲपलनं अमेरिकेत $500 अब्ज गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर केलाय. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई या अदानी एनर्जी सोल्युशनच्या सबसिडियरी कंपनीला केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं देशातील सर्वोत्तम वीज वितरण कंपनीचा पुरस्कार दिलाय. ग्राहक सेवा, पर्यावरणीय निकष आणि आर्थिक पातळीवरची कामगिरी या प्रमुख मुद्द्यांवर वीज वितरण कंपन्यांचं रँकिंग ठरवण्यात आलेलं आहे. 2023 पासून देशभरातील खासगी वीज वितरण कंपन्यांचा परफॉर्मन्स तपासून हे रँकिंग देण्यात आलेलं आहे. बर्नस्टाईन कॅपिटलनं झोमॅटोच्या परफॉर्मन्सवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं. आताच्या परिस्थितीत झोमॅटोमध्ये पैसे गुंतवल्यास पुढील वर्षभरात 35% नफा मिळेल असा विश्वास बर्नस्टाईन कॅपिटलनं व्यक्त केलाय. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या 3ऱ्या वर्षी भारतानं रशियाकडून 49 अब्ज युरोंचं कच्चं तेल आयात केलं. युद्ध सुरू होण्यापूर्वी भारत प्रामुख्यानं मध्य आशियातील तसंच आखाती देशातून कच्चं तेल आयात करत होता. पण रशिया युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर युरोप आणि अमेरिकेनं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद केली. त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला होता. याचा फायदा उचलत भारतानं जागतिक बाजारातील तेलाच्या किमतीवर सूट मिळवून रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी केली. आणि भारतीय कंपन्यांना चौथ्या तिमाहीमध्ये नफा 7 ते 8% होण्याची शक्यता आहे. आयकरा या रेटिंग एजन्सीनं हा अंदाज वर्तवलेला आहे. नुकतीच झालेली रेपो रेटमधील कपात कंपन्यांच्या पथ्यावर पडेल असं आयकराचं म्हणणं आहे. जगभरातील क्रिकेट प्रेमींमध्ये सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीची मोठी उत्सुकता आहे. यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकणार याबाबतची त्यांच्यामध्ये उत्सुकता आहे. टीम इंडिया सॉलिड फॉर्मामध्ये आहे. साधारणपणे 1.5 वर्षापूर्वी आपण विश्वचषकाची अंतिम मॅच गमावली. स्पर्धेमध्ये कामगिरी केल्यानंतर अखेरच्या सामन्यातील पराभव हा सगळ्यांच्याच त्यावेळी जिव्हारी लागलेला होता. त्यानंतर टीम इंडियाचे अनेक खेळाडू सातत्यानं अपयशी ठरले. पण आता सगळ्यांनी कमबॅक केलेला आहे. आपली टीम सध्या सर्वोत्तम टीम्समध्ये सामील आहे. शेअर बाजार आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं देखील नेमकं असंच आहे. गेली 4-1 वर्ष अर्थव्यवस्था जगातील सगळ्यात वेगवान विकास दर असणारी अर्थव्यवस्था ठरली. त्याला अनुसरून शेअर बाजारात जोरदार गुंतवणूकही देखील होत होती.
सप्टेंबर नंतर ही परिस्थिती बदलली आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग मंदावलेला आहे. शेअर बाजारामध्ये देखील विविध कारणांनी विक्रीचा जोर वाढलेला आहे. मार्केट सर्वोच्च पातळीवरून बऱ्याच प्रमाणात खाली आलेलं आहे. अशा परिस्थितीत गुंतवणुकीची चॅम्पियन्स ट्रॉफी नेमकी कशी जिंकायची असा प्रश्न अनेकांसमोर आहे. आणि त्याचविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत UTI म्युच्युअल फंडाच्या माजी एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट स्वाती कुलकर्णी. स्वाती मॅडम, तुमचं स्वागत आहे. स्वाती मॅडमनी UTI मध्ये जवळपास 2 दशकांहून अधिक काळ सिनियर फंड मॅनेजर म्हणून विविध प्रकारचे फंड सांभाळलेले आहेत. लार्ज कॅप फंड, MNC फंड आणि डिव्हिडंड यील्ड फंडासाठी त्यांनी अंमलात आणलेल्या रणनीतीमुळे हजारो गुंतवणूकदारांना फायदा झालेला आहे. आज आपण त्यांच्याकडून क्रिकेट आणि गुंतवणुकीची सांगड कशी घालायची आणि त्यातून एक उत्तम पोर्टफोलिओ म्हणजे एक विनिंग पोर्टफोलिओ कसा तयार करायचा याची माहिती घेणार आहोत. मॅडम, तुमचं मनी टाईममध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. सगळ्यात पहिला प्रश्न, गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी आणि क्रिकेटच्या मैदानावर विजयाची स्ट्रॅटेजी यात खरं काही साम्य आहे का? तुम्ही याकडे कसं बघता? श्रीरंग आणि मनी टाइमची टीम यांनी हा जेव्हा विषय माझ्याशी छेडला तेव्हा मला एक आनंद झाला, कारण स्पोर्ट्स हा माझा ऑलवेज आवडीचा विषय होता आणि इन्व्हेस्टिंग पण माझा करिअर असल्यामुळे त्याच्याशी मी रिलेट करू शकते. जेव्हा मी हा विचार करत होते तेव्हा मला एक प्रकर्षाने जाणवलं की जेव्हा टीम सिलेक्शन होतं, फॉर एक्झाम्पल आपण जसं आपल्या टीममध्ये एक्सपिरियन्स प्लेयर्सची जरुरी असते, की जसं आहे रोहित, विराट, द्रविड, यस्टरयर्सचे द्रविड, पूर्वीचे चांगले खेळाडू, तर ह्या सगळ्यांची जशी टीमला जरुरी आहे, ते काय सतत खेळत असतात चांगलं असं नाही, पण जेव्हा टीमला गरज असते तेव्हा त्यांचा एक्सपिरियन्स खूप उपयोगी पडतो. आणि तसंच आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही जर ब्ल्यूचिप स्टॉक्स की जे अतिशय बॅलन्स शीट्स त्यांच्या स्ट्रॉंग आहेत किंवा त्यांचे रिटर्न रेशो चांगले आहेत, अशा जर आपण पोर्टफोलिओमध्ये अशा स्टॉक्सचा जर समावेश केला तर हाय व्होलॅटिलिटीच्या वेळेस तुम्हाला या पर्टिक्युलर स्टॉक्सचा एक स्टॅबिलिटी आणण्यासाठी आणि कंपाऊंडिंग रिटर्न्स मिळण्याच्या दृष्टिकोनाने फार उपयोग होतो. तर हे एक पॅरलल मी म्हणू शकेन की आपण क्रिकेटमधनं बोध घेऊ शकतो. ओके, तुम्ही टीमचा या ठिकाणी उल्लेख केला. जुने आणि नवे खेळाडू यांची सांगड घालून आपण एक चांगलं कॉम्बिनेशन देण्याचा प्रयत्न करतो. तसंच आपल्या पोर्टफोलिओबद्दल देखील असा, आपल्या पोर्टफोलिओमध्ये कशा पद्धतीनं शेअर्सची निवड करावी जेणेकरून आपल्याला पडझडीच्या काळामध्ये देखील चांगला परतावा मिळू शकेल. तुम्ही या ठिकाणी ब्ल्यूचिप स्टॉकचा उल्लेख केलात, मात्र अशी काही काळजी घेण्याची गरज असते का जेव्हा आपण पोर्टफोलिओ तयार करतो? कसं आहे की आता आपण असा विचार करूया की जेव्हा आपण यंग प्लेयर्स बघतो तर ते फील्डवर क्वाईट असे म्हणजे चुस्त म्हणतो किंवा आपण अजाईल म्हणतो तसे असतात. बरेचसे रन्स सेव्ह करतात, इम्पॉर्टंट कॅचेस करतात आणि ते टीमला मदत करतात. आणि हे प्लेयर्स तुम्ही बघितलं तर त्यांची स्वप्न फार मोठी असतात. त्यांना उद्याचा एक प्रथितयश खेळाडू होण्याची भयंकर इच्छा असते. म्हणजे आपण म्हणतो की फायर इन बेली असं या प्लेयर्समध्ये बघू शकतो. तसंच जर आपण पाहिलं तर मिड कॅप किंवा स्मॉल कॅपमध्ये पण अशा काही कंपन्याज असतात की ज्यांच्यात आपण लार्ज कॅप होण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांच्यात आपण काही गुणधर्म बघू शकतो. आणि अशा कंपन्या पण आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करून घ्याव्या लागतात. कारण कसं आहे की एक कॉम्बिनेशन ऑफ दीज एक्सपिरियन्स प्लेयर वर्सेस द यंग प्रॉमिसिंग प्लेयर्स हे जसं आपल्या टीमला फार महत्त्वाचं असतं, तसंच आपल्याला हे कॉम्बिनेशन की लार्ज कॅप आणि मिड कॅप्स किंवा स्मॉल कॅप्स ह्याचं कॉम्बिनेशन असणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. ओके, आपण जेव्हा मैदानावर कुठल्याही टीमला उतरलेलं बघतो, क्रिकेट असेल किंवा अन्य कुठलाही खेळ असेल, तेव्हा अनेकदा टीममधला एक प्लेयर असा असतो जो सर्वोत्तम कामगिरी करतो आणि त्या संघाला विजय मिळवून देतो. आपला पोर्टफोलिओ जेव्हा आपण बनवत असतो तेव्हा असा एक प्लेयर जो आउट परफॉर्म करतो बाकीच्यांना, तो कसा निवडायचा? पुन्हा एकदा मगाच्याच प्रश्नाची एक लिंक किंवा एक धागा जोडून तुम्हाला हा प्रश्न विचारतो. कसं आहे की तुम्ही श्रीरंग म्हणाल्याप्रमाणे की सगळेच काही आपल्या टीम मधले लोक एकाच वेळेस सगळेच खेळतील चांगलं असं नाही. कोणाचा फॉर्म असतो, कोणाचा नसतो.
पण कसं असतं की जेव्हा पोर्टफोलिओच्या बाबतीत सुद्धा हेच महत्वाचं आहे की तुम्ही जर तुमचा अभ्यास नीट केला आणि त्याप्रमाणे जर स्टॉक्स घेतले, तर जरी सगळेच विनर नसतील, सगळे स्टॉक्सने आउटपरफॉर्म नाही केलं, तरी ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं तर तुमचा हा परफॉर्मन्स जो असतो किंवा तुमच्या गुंतवणुकीचा जो परतावा असतो तर जरूर चांगला असायची शक्यता आहे. फक्त एक लक्षात ठेवा की काही जे आपण चुका असतात, मोठ्या मोठ्या चुका होऊ शकतात, तर ह्या चुका आपण अवॉइड करणं पण तेवढंच गरजेचं आहे. जर आपल्याला वाटत असेल की आपला एखादी चूक झाली आहे, तर त्याच्यातनं त्याच्यातनं एक बोध घेऊन किंवा त्याच्यातनं लवकर ती चूक निस्तरणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. ओके. जसं मैदानावरचं मॅनेजमेंट असतं तसं मैदानाबाहेरचं पण मॅनेजमेंट असतं. आपण मैदानात मधील आणि मैदानाबाहेरचं असं दोन्ही पद्धतीच्या मॅनेजमेंटबद्दल या शोमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोय. जी रणनीती आखली जाते सामन्यासाठीची, कदाचित त्याची तयारी आधीपासून केली जाते आणि प्रत्यक्ष जेव्हा सामना सुरू होतो तेव्हा ती रणनीती अंमलात आणली जाते. अशाच पद्धतीची गुंतवणुकीसाठीची देखील रणनीती असणं गरजेचं आहे का? खास करून जेव्हा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार किंवा घसरण सातत्यानं बघायला मिळते, जी सध्या आपण अनुभवतोय. कसं आहे की प्रत्येकाला आपला काय रिस्क टॉलरन्स आहे ह्याची जाणीव असणं फार महत्वाचं आहे. की जेव्हा मार्केट नेहमी वर जातं तेव्हा प्रत्येकाला वाटतं की माझी रिस्क टॉलरन्स हाय आहे, पण खरा रिस्क टॉलरन्स किंवा आपण किती जोखीम घेऊ शकतो याचा अंदाज जेव्हा मार्केट करेक्शन फेजमध्ये जातं तेव्हा लोकांना येतो. तर मी असं म्हणेन की जसं आपली क्रिकेट टीम शेवटच्या दिवशी जेव्हा फायनल मॅच असते किंवा त्या दिवशी ठरवतं पिचवरनं किंवा कंडिशनवरनं, तसं आत्ता मार्केटची कंडिशन काय आहे, आपल्याला कितपत जोखीम घेणं शक्य आहे. कारण प्रत्येकाला सेमच लेवलची रिस्क घेणं हे शक्य नसतं. प्रत्येकाची फायनान्शियल परिस्थिती वेगळी असते किंवा एखादा धक्का सहन करण्याची शक्ती पण वेगळी असते. तर इन्व्हेस्टमेंट हॉरायझन वेगळा असतो. तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला आपलं असेट अलोकेशन जे हे सगळं आपलं ध्येय, फिनान्शियल ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने आपण आपलं असेट अलोकेशन केलं पाहिजे. जर तुम्हाला लगेच कॅश फ्लो हवे असतील एक वर्षात, तर त्या ह्याच्यावर तुम्ही ती रिस्क घेणं बरोबर नाही. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक रणनीती आपल्या इन्व्हेस्टमेंट किंवा फिनान्शियल गोल्ससाठी करणं हे फार जरुरी आहे. जर तुम्हाला ह्याच्यात एखाद्या सल्लागाराची मदत हवी असेल तर ती जरूर घ्यावी, किंवा बरंच आता इंटरनेटवर इन्फॉर्मेशन असते, वाचन असतं, ते करून तुम्ही आपली रणनीती ही प्रत्येकाची एक इंडिव्हिज्युअल किंवा आपण म्हणू की कस्टमाइज असते आणि ती ठरवायला काही हरकत नाही. ओके. जेव्हा टीम सामना जिंकत असला तरीही अनेकदा संघामध्ये त्या परिस्थितीनुसार किंवा समोरचा प्रतिस्पर्धी कसा आहे त्यानुसार बदल केले जातात. सध्याची जी परिस्थिती आपण बघतोय त्यानुसार आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये देखील काही बदल करणं त्या गरजेनुसार किंवा त्या वेळेनुसार, परिस्थितीनुसार हे गरजेचं असतं का? त्या बाबतीत मी असं म्हणू शकेन की जसं आपण मोठे मोठे प्लेयर्स आपले पाहिले की विराट म्हणा किंवा रोहित शर्मा म्हणा किंवा इव्हन फार तर आपण सचिन तेंडुलकरांचं पण उदाहरण घेऊ शकतो की हे सगळे प्लेयर्स आहेत ते फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट अशा कॅटेगरीमध्ये आपण घालू शकतो की ह्या प्लेयर्सनी वेळोवेळी जर एखादी गोष्ट त्यांच्यासाठी वर्क होत नसेल, फॉर्म वर्क होत नसेल, तर आपण बघतो, ऐकतो की ते आपल्या खेळावर काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे किंवा काय रणनीती चेंज करायला पाहिजे याचा विचार करून ते करतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही वाचलंच असेल की या सगळ्या प्लेयर्सनी रणजीमध्ये जेव्हा T20 मध्ये आपण जिंकलो वर्ल्ड कप, त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल विराट कोहली हे 13 वर्षांनी का 12 वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळायला गेले. रोहित शर्मा 9 वर्षांनी गेला. ह्याचा अर्थ काय की त्यांनी प्रॅक्टिस करून आपली जी स्किल सेट आहे ती अजून शार्पन केली, कुठे चुका होत असतील तर त्याच्यावर इम्प्रूव्ह केलं. तर मला वाटतं ह्याच्यातनं आपल्याला गुंतवणुकीत पण खूप एक काय म्हणायचं की लर्निंग आहे आणि ते आपण घेतलं पाहिजे.
की रेग्युलर आपल्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू केला पाहिजे, की त्याच्यात काही आपलं चुकतंय का, किंवा आधी आपण जर कोणाचं ऐकून जर इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि आपला तिथे अभ्यास कमी पडला असेल तर त्याचा अनुभव काय आला आणि त्याच्यातनं आपण आता हे ठेवायचं आहे हा स्टॉक, आपला त्याच्यात कॉन्फिडन्स आहे, रिव्ह्यू केल्यावर आपल्याला कळतं की अजून ह्याला कॉन्फिडन्स आपल्यात आहे की नाही या पर्टिक्युलर स्टॉकवर, की लोअर लेवलला आपण ह्याला अजून ॲव्हरेज आउट करू शकतो. किंवा जर तो कॉन्फिडन्स नसेल आणि तिथे गरज आहे की आपण आपली चूक सुधारायची, तर त्यातनं बाहेर पडून कुठे दुसऱ्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज असतील त्या अपॉर्च्युनिटीज घेणं, हे पण मला वाटतं क्रिकेट आपल्याला शिकवतो. ओके. विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये सेंचुरी झळकावली आणि गेल्या काही दिवसांमध्ये त्याचा फॉर्म हा सातत्यानं ढासळत चाललेला आहे. त्याने आता रिटायर व्हावा अशी त्याच्यावर टीका केली जात होती. तो रन करत नाही अशी देखील त्याच्यावर प्रामुख्याने टीका केली जात होती. या सगळ्या टीकाकारांना त्याने एका महत्त्वाच्या सामन्यामध्ये शतक झळकावून सगळ्यांची तोंड बंद केलेली आहेत. तशाच पद्धतीनं टिकून राहणं, संयम ठेवणं आणि विश्वास ठेवणं आणि आपण चांगलं भविष्यामध्ये करू शकतो हा विश्वास असणं, या सगळ्या गोष्टी या विराट कोहलीच्या कामगिरीतून आपल्याला शिकता येऊ शकतात का? हो, अगदी. म्हणजे तेच मी म्हणतेय की बेसिकली आता बरेचसे इन्व्हेस्टर्स तुमचे जर रिसेंटली मार्केटमध्ये आले असतील आणि त्यांचा जो हा अनुभव आहे की मार्केटचं करेक्शन त्यांनी गेल्या 6 महिन्यात पाहिलंय, पण ही पण गोष्ट खरी आहे की जर तुम्ही निफ्टी 500चा परफॉर्मन्स पाहिला गेल्या 6 महिन्यातला, तर ते 13% पडलेलं आहे. आता जर कॉन्स्टिट्युएंट्स कुठले त्या 500 मधल्या 500 स्टॉक्सचा साधारण अनालिसिस केला तर तिथे 25% जे स्टॉक्स आहेत हे 40% पेक्षा जास्त पडलेत. पण 13%च निफ्टी 500 पडला, याचा अर्थ बाकीचे काही स्टॉक्स आहेत की जे त्यांनी चांगला परतावा दिलेला आहे. तर मला वाटतं की हे शोधून काढणं आणि जर म्हणजे हे स्टॉक्सचं एक झालं, तुम्ही फंड्सचं पण असा विचार करू शकता की असे फंड्स जे कन्सिस्टंट परफॉर्मर आहेत त्या फंड्सचा पण आपल्या गुंतवणुकीत तुम्ही समावेश करून घेऊ शकता. आणि मला वाटतं हे उदाहरणं फार म्हणजे आपल्याला दर्शवतात. आज तुम्ही विराट कोहलीचं म्हटलं, तसेच आपण टेनिसमध्ये पण बघतो की स्टॉलवर्ड्स टेनिसचे आहेत त्यांच्याबद्दल अशीच वावगी उठते की त्यांचा फॉर्म नाहीये, त्यांनी आता रिटायर व्हायला पाहिजे. पण जर त्यांनी जिद्द दाखवली तर ते परत आलेले आहेत आणि त्यांनी खरोखरी म्हणजे मला वाटतं हाच अप्रोच आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवला पाहिजे. 1-2 वर्षाच्या पराभवानी म्हणा किंवा 1-2 वर्षाच्या मार्केट करेक्शन फेजमध्ये, इनफॅक्ट आता लास्ट 10 वर्षात आपण करेक्शन हे पाहिलेलंच नाहीये. आमच्या अनुभवात तर काही पिरियड असे होते की 1.5-2 वर्ष मार्केट करेक्शन फेजमध्ये होतं. पण आता तुम्ही जर मागे वळून बघितलं तर त्या फेजमध्ये एखाद्यानी जर धीर दाखवला असता आणि इन्व्हेस्टेड राहिले असते किंवा SIPच्या द्वारा एक डिसिप्लिन ठेवला असता तर नक्कीच त्या माणसाचा परफॉर्मन्स हा एकदम जो हुशार इन्व्हेस्टर आहे, जो शिकलेला आहे, क्वालिफाईड आहे, त्याच्याही पेक्षा सामान्य माणसाचा ज्यांनी डिसिप्लिन दाखवला आणि मार्केटमध्ये न घाबरता पेशन्स दाखवला, अशा लोकांचा पोर्टफोलिओचे रिटर्न्स हे नक्कीच जास्त असू शकतात. म्हणजे असं म्हटलं जातं की इन्व्हेस्टिंग हा एक प्रोफेशन आहे. म्हणजे मला कोट करायला पण आवडेल, मॉर्गन हसलनी सायकोलॉजी ऑफ मनी ह्या पुस्तकात एक कोट अतिशय चांगलं उदाहरण दिलंय की इन्व्हेस्टिंग हे असं एक ऍक्टिव्हिटी किंवा प्रोफेशन आहे की ज्याच्यात अगदी सामान्य माणूस सुद्धा पेशन्स दाखवून आणि परसिव्हरन्स दाखवून एका एक्सपर्टला हरवू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त त्याचा रिटर्न असू शकतो. तुम्ही डॉक्टर आजकाल गुगल सगळे रिफर करतात आणि डॉक्टर बनायला बघतात, म्हणजे लगेच हे करून डॉक्टरांना नको तेवढे प्रश्न विचारतात. पण तुम्ही सर्जन होऊ शकत नाही, डॉक्टर होऊ शकत नाही अनलेस तुम्ही 10-15 वर्ष त्या क्षेत्रातनं गेल्याशिवाय. तर मला वाटतं हा एक खूप चांगला एक आपण म्हणू शकू की एक काय म्हणायचं त्याला की ह्या क्रिकेटच्या किंवा स्पोर्ट्समधनं आपण हे एक चांगलं प्रयोजन घेऊ शकतो. ओके. आपण जसं क्रिकेटचा सामना असो किंवा कुठलाही सामना असतो, आपण स्कोअरबोर्ड बघत असतो ज्याच्यावरनं आपल्याला सामना नेमका कुठे आहे हे कळत असतं. गुंतवणूक जेव्हा आपण करत असतो तेव्हा अशा कुठल्या गोष्टी आपण पाहणं ढोबळमानानं गरजेच्या असतात ज्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी
एक दिशादर्शक ठरू शकतात किंवा त्यांनी काय निर्णय घ्यावा आणि कोणता निर्णय घेऊ नये हे त्यांना ढोबळमानानं कळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. असं एक म्हणजे तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट चे काही जर पडताळे आपण विचार केला तर व्हॅल्युएशन हा एक फार महत्वाचा आहे की आपण कुठल्या व्हॅल्युएशनला किती अलोकेट करतोय, म्हणजे असेट अलोकेशन आणि मार्केटची परिस्थिती काय आहे. फॉर एक्झाम्पल अगर स्कोर बोर्डचा आपण विचार केला, पहिल्या 2-3 विकेट लवकर गेलेल्या आहेत, तर त्या केसमध्ये किंवा मार्केट आता खूप हाय व्हॅल्युएशन आहे आणि करेक्शन मोडमध्ये आहे, त्या फेजमध्ये जर क्रिकेटरनी आपण विचार केला की त्यांनी अगदी आक्रमकतेने खेळी केली आणि त्याच्यात जर काही असे रिस्की शॉट्स घेतले किंवा त्याच्यामुळे कॅच आउट होऊन आपल्या टीमची परिस्थिती खराब होण्याची शक्यता असते. तसंच जर मार्केट हाय व्हॅल्युएशनवरनं करेक्शन होत असेल तर थोडं पेशंटली तुम्ही इन्व्हेस्ट करा. लगेच काही तुमचे जे स्टॉक्स आहेत त्याच्यात अभ्यास न करता जस्ट इमोशनल होऊन इन्व्हेस्ट करण्यात काही अर्थ नाही आहे की का बरं त्याचा काही मार्केटमध्ये काही प्रॉब्लेम आलाय का, कम्पिटिंग प्रॉडक्ट्स आले आहेत का, किंवा जी ग्रोथ ॲझम्पशन आपण एक्सपेक्ट केली होती ती येत नाहीये का, मार्जिन्स कमी होत आहेत का, अशा सगळ्या गोष्टी स्टॉक लेवलवर तुम्ही पडताळून पाहिल्या पाहिजेत. आणि मी म्हणेन की जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मिड कॅप अँड स्मॉल कॅप डॉमिनन्स होता आणि चांगले त्याच्यात तुम्हाला परतावे मिळालेले आहेत किंवा एखाद्या थीमॅटिकमधनं मिळालाय, तर त्याचं तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती आता कॉन्ट्रीब्युशन आहे इन टर्म्स ऑफ आपण म्हणतो ना की किती वेट आहे त्या ह्याचं, ते जरूर बघा. जर ते वेट तुमच्या सुरुवातीच्या जे असेट अलोकेशनचं वेट होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त गेलं असेल तर जरूर तुम्ही ते पूर्वीच्या लेवलला, जी तुम्हाला लेवल सुटेबल आहे तुमच्या रिस्क ॲपेटाईटला, त्या लेवलला तुम्ही ते आणलं पाहिजे. आणि मग तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळतीलच जर तुम्ही असं केलं. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघता क्रिकेटमध्ये की मिडल ऑर्डर बॅट्समननी जर एक संथपणे खेळी केली जेव्हा अर्ली विकेट्स गेलेल्या असतात, की मग त्यांचा कॉन्फिडन्स आणि एखादे लूज बॉल्स आले तर ते 6 आणि 4 मारण्यात ते तो कॉन्फिडन्स त्यांना येऊ शकतो. तसंच तुम्हाला सुद्धा जर हा पिरियड, करेक्शनचा पिरियड जर तुम्ही संयमाने घेतला तर तुम्हाला नक्कीच मला वाटतं की विनिंग एक पोर्टफोलिओ बनवायला मदत होईल. ओके मॅडम, असं म्हणतात की क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं, म्हणजे एखादा दिग्गज चांगला खेळणारा जो बॅट्समन असतो तो देखील एका नवख्या बॉलरच्या बॉलवर आऊट होऊ शकतो. दिग्गजांची ही परिस्थिती असते. शेअर मार्केटमध्ये जे दिग्गज असतात किंवा चांगली गुंतवणूक करणारे, डोळसपणे गुंतवणूक करणारे जे असतात, त्यांचाही प्रॉफिट किंवा त्यांना जो परतावा मिळतो तो देखील घटलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि हे इतर गुंतवणूकदारांनी देखील डोळसपणे बघणं गरजेचं असतं. कसं आहे की जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की स्कोअरबोर्ड असतो आणि आपल्याला कळतं की टीमचे कुठे हे आहे, तसं मी म्हणेन की मार्केटचं एक इंडिकेटर की इंडेक्स लेवल्स किंवा आपल्या एनएव्हीज, इंडेक्स जसा खाली येतो तसं सगळ्यांच्याच एनएव्ही खाली येतात. असं नाही की कोणी एक्सपर्ट आहे त्यांच्या एनएव्ही काही कमी खाली येतील किंवा असं नाहीये. तर त्याच्यामुळे प्रत्येकालाच हा जो फॉल आहे तो पचवावा लागतो. म्हणूनच इतकं महत्वाचं आहे की तुम्ही कुणाच्या सांगण्यावरनं तुमचा पोर्टफोलिओ बनवायला नाही पाहिजे. तुम्हाला काय सुटेबल आहे हे फार महत्वाचं आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की आपण जेव्हा म्हणतो की फॉल हा मार्केटमध्ये होत आहे आणि तुम्ही म्युच्युअल फंडांनी आम्हाला का नाही बाबा हे सांगितलं की आता मार्केट करेक्ट होण्याची शक्यता आहे, तर हे असं नसतं की मार्केटचं टायमिंग करण्यापेक्षा प्रत्येक वेळेस तुम्ही जास्तीत जास्त या मार्केटमध्ये राहून लॉंग टर्म होरायझन ठेवून जर तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तर हे फार महत्वाचं आहे. तर म्हणून इट इज ऑलवेज सेड की टायमिंग द मार्केट is not so important but time in the market, that is you stay invested for a long. आणि मग हे आता मागे वळून पाहिलं तर अशा कितीतरी गोष्टी आल्या की ज्याच्यात मार्केट खूप करेक्ट झालं, पण जो 3 ते 4-5 वर्ष असा जो इन्व्हेस्टर इन्व्हेस्टेड राहिला त्यांनीच त्या मार्केटमधले जे बेनिफिट्स आहेत त्याचा फायदा करून घेतला. अदरवाईज जे घाबरून निघून गेले त्या लोकांना मात्र मार्केटचे कडू अनुभवच आहेत त्यांच्या जोखमीला आणि कदाचित ते परत कधी बघणार नाहीत
की जी आपण इंडिया ग्रोथ स्टोरी म्हणतो आज इंडिया आपण जर पाहिलं तर ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट जो वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट आहे त्याच्यात इंडिया इज द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी वर्सेस ऑल अदर कंट्रीज. तर त्याच्यामुळे आपण का नाही त्या ग्रोथचा फायदा घ्यायचा असं मला वाटतं. बरोबर. धन्यवाद मॅडम, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि ज्या पद्धतीनं तुम्ही विश्लेषण केलं ते खूप रंजक होतं आणि लोकांना कळेल अशा भाषेमध्ये होतं. गुंतवणूक हा अनेकदा विषय अनेकांसाठी क्लिष्ट किंवा किचकट असा असल्यामुळे ती गुंतवणूक करण्याला अनेक जण धजावत नाही आणि मग चुकीच्या किंवा मित्रमैत्रिणींच्या किंवा व्हॉट्सॲप किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या टिप्स येतात त्याला बळी पडून भुलून अनेक जण गुंतवणूक करतात आणि त्याच ठिकाणी त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे आम्ही नेहमी सल्ला देत असतो की योग्य सल्लागार निवडा आणि त्याच्या मदतीनंच गुंतवणूक करा. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.